नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मकरंदचं नाव समोर आलेलं असतं. 12 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं, ज्याच्यामुळे इथे आता जानकीचा भूतकाळ तिच्या वर्तमानावरती इथे आता नागासारखा फणा काढून बसलेला आहे आणि तिच्याबरोबरच संपूर्ण रणदिवे कुटुंबाला त्रास देत आहे. या गोष्टीमागे नक्की काय कारण आहे, हे आता रणदिवे कुटुंबाला जाणून घ्यायचं असतं. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाच्या वेळेला प्रॉब्लेम झालेला असतो. पण तेव्हा नक्की काय घडलेलं असतं, हे काही लोकांना माहिती असतं. पण अवंतिका आणि सौमित्र यांना काही माहिती नसतं, कारण सौमित्र शिक्षणानिमित्त तो बाहेर असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा जेव्हा विचारते की जानकी, तुझ्या भूतकाळामध्ये असं काय घडलं होतं ज्याच्यामुळे तुझ्या वर्तमानावरती त्याचा वाईट परिणाम झाला आहे. तुझ्या भूतकाळातल्या गोष्टी आता सगळ्यांना कळू दे, त्यामुळे वर्तमानामध्ये इतका गोंधळ का झाला आहे हे कुणालाही कळणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की भूतकाळातल्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही आहे. वर्तमानामध्ये जे काही चाललं आहे आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. पण इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजण आता टाळाटाळ करत असतात. जानकी तशीही सांगायला तयार असते, पण ऋषिकेशला त्या जुन्या गोष्टी आता उकरून काढायच्या नसतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की सत्य सगळ्यांना समजलं पाहिजे. नक्की आता कोण परत आलाय आपल्याला त्रास द्यायला, हे सगळ्यांनाच कळायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि अवंतिका रूममध्ये येतात आणि तेव्हा सौमित्र म्हणत असतो की दादा, नक्की जानकी वहिनीच्या भूतकाळात असं काय घडलंय? तुलासुद्धा त्याची कल्पना असेलच ना. मग जे काही आहे ते आम्हाला कळू दे. त्याशिवाय आपण आपला वर्तमान कसा व्यवस्थित करायचा, हे बघ जे काही आहे ना, ते आम्हालासुद्धा कळलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते ऋषिकेश, सौमित्र भाऊजी बरोबर बोलतायत आणि त्यामुळे इथे ऋषिकेश जानकीला परवानगी देतो की जे काही आहे ते तू आता अवंतिकाला आणि सौमित्रला सांगू शकतेस. खरं तर सारंगला या गोष्टींबद्दल माहिती असतं. तो थोडा लहान असतो, पण तरीसुद्धा तो ऋषिकेश बरोबर असल्यामुळे त्याला काही गोष्टी ह्या लक्षात असतात. पण त्यानंतर सौमित्रला मात्र काही माहिती नसतं आणि मग इथे जानकी आपल्या भूतकाळाबद्दल सौमित्र आणि अवंतिका यांना सांगायला सुरुवात करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता 12 वर्षांपूर्वी नक्की जानकीच्या भूतकाळामध्ये काय घडलं होतं, हे जानकी आता सगळ्यांना सांगत असते. तर 12 वर्षांपूर्वी काही कारणास्तव इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजण मिळून मकरंदला मकरंदला जेलमध्ये पाठवतात. कारण इथे वेगळंच आहे ते आता जानकी सगळ्यांना सांगणार असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच आता थांबत नाही. तर मकरंदचा जानकी आणि ऋषिकेश यांच्या आयुष्यामध्ये का महत्त्व आहे, त्याचा नेमका काय रोल होता, तो हिरो होता की विलन, हे आता जानकी इथे सौमित्र अवंतिका यांना सांगत असते. आणि त्याचबरोबर इथे जानकी आता ऋषिकेश आणि तिची लव्ह स्टोरी ही कशी फुलत जाते आणि त्यानंतर इथे आता मकरंद त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ घेऊन येतो, हे सुद्धा जानकी सगळ्यांना व्यवस्थितरित्या पटवून सांगते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थितरित्या सगळ्यांना सांगते, हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं आता इथे गुरुजींनी जानकीला भूतकाळातले काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्यांची उत्तरं एका क्षणाचाही विलंब न करता द्यायची असतात. त्याच्यामध्ये लग्न हा आता विषय आल्यानंतर जानकीला भीती वाटते आणि काही भुरसट गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जातात आणि ती म्हणते की मकरंद, आणि तिने मकरंदच्या हातावरील ते सिम्बॉल तयार केलेलं असतं, जे की आता फक्त हार्ट शेप नाही तर त्याच्यावरती गुणेले सुद्धा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी जेव्हा कॉलेजमध्ये असते, ती अनाथ आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली असते. त्यानंतर आता व्यवस्थितरित्या काम वगैरे करून ती तिचं शिक्षण पूर्ण करत असते आणि त्यामुळे ती हॉस्टेलमध्ये राहत असते. त्यानंतर ती एका बाजूने पार्ट टाईम जॉब करत असताना एका बाजूला आपलं शिक्षणसुद्धा पूर्ण करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कॉलेजमध्ये असताना ऋषिकेशसुद्धा असतो. ऋषिकेश हा लाडका मुलगा श्रीमंत घरातला असल्यामुळे तो कुणालाही घाबरत नसतो. आता त्यांचं नाव प्रतिष्ठा ही खूपच जास्त मोठी आहे. रणदिवे कुटुंब
हे नावाजलेलं कुटुंब असल्यामुळे ऋषिकेशच्या नादाला कुणीही लागत नव्हतं. त्याच्यामध्ये ऋषिकेश हा पेहलवान असतो आणि त्याचबरोबर अन्यायाच्या विरोधामध्ये सतत उभा राहणारा असतो. जिथे अन्याय होत असेल तिथे ऋषिकेश असणार आणि त्या लोकांना मारून झोडून तो इथे लोकांना न्याय मिळवून देत असतो. ऋषिकेशचा हा स्वभाव सगळ्यांनाच माहिती असतो आणि इथे जानकीसुद्धा तशीच असते. जानकीसुद्धा हसणारी खेळकर स्वभावाची आणि तीसुद्धा अन्यायाच्या विरोधामध्ये बंड पुकारणारीच असते. त्यानंतर इथे ऋषिकेशला जानकी ही खूपच जास्त आवडायला लागते. पण जानकी त्याच्या विरोधात असते कारण जानकीचा गोल हा क्लिअर असतो. तिला आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे इथे आता जानकीचा लोकांना मदत करण्याचा जो काही स्वभाव असतो तो ऋषिकेश बघत असतो. काही दिवस तिला ऑब्झर्व करत असतो आणि त्यानंतर इथे आता जानकीला प्रपोज करण्यासाठी ऋषिकेश प्रयत्न करत असतो. जानकी आणि त्याची काही गोष्टींवरून भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात. पण तरीसुद्धा नंतर जानकीलासुद्धा ऋषिकेशचा हा प्रेमळ स्वभाव खूपच जास्त आवडायला लागतो आणि त्यानंतर इथे ऋषिकेश रोज जानकीला बघण्यासाठी तिच्या घराच्या बाहेरून जात असतो आणि त्यानंतर इथे जानकीला रोज गुलाबाचं फूलसुद्धा देत असतो. तेव्हा जानकी प्रत्येक वेळेला त्याचं गुलाबाचं फूल हे नाकारत असते. त्याला ती रिजेक्ट करते. पण त्यानंतर इथे आता जानकीला काही मुलं थोडासा त्रास देतात आणि तेव्हा ऋषिकेश त्यांना बरोबर धडा शिकवतो. तेव्हा जानकीला वाटतं की ऋषिकेश हा फक्त टाईमपास करणारा दुसऱ्या मुलांसारखा श्रीमंत घरातला मुलगा नाही आहे, तर इथे जेन्युइन त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी भावना आहेत. आणि त्यानंतर हळूहळू का होईना पण इथे जानकी ऋषिकेशचं प्रेम हे फुलत गेलेलं असतं आणि त्यानंतर मग इथे ऋषिकेश जानकीला व्यवस्थितरित्या प्रपोज करतो. तू माझ्याशी लग्न करशील का असंच तिला विचारतो आणि तेव्हा जानकी नकार न देता त्याचं गुलाबाचं फूल हे ती स्वीकारते. पण तिने आधीच सांगितलेलं असतं की जोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही. म्हणून ती इथे MBA होत असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती गोल्ड मेडलिस्ट असते. त्यानंतर ऋषिकेश जानकीची ओळख आपल्या घरच्या लोकांबरोबर करून देतो. सगळ्यांबरोबर तिची ओळख वगैरे करून देतो. जानकी आणि तिचा स्वभाव इथे आता सुमित्रा, नाना सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. पण जानकी अनाथ आहे ही गोष्ट कळल्यानंतर आजीला मात्र पहिल्या दिवसापासून जानकी ही खटकलेलीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेश यांचं प्रेम हळूहळू आता पुढे वाढत चाललेलं असतं. जानकीला मदत करण्यापासून तिला हवं नको ते पुरवण्यापासून ऋषिकेश आपलं संपूर्ण कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असतो. पण या गोष्टी घडत असताना आता त्यांच्या लाईफमध्ये एका विलनने जणू काही एंट्री केलेली असते आणि तो म्हणजे असतो मकरंद. इथे मकरंदला जानकी आवडत असते आणि ज्यानंतर इथे मकरंदला कळतं की ऋषिकेश आणि जानकी हे दोघेजण आता एकमेकांवरती प्रेम करत आहेत. तेव्हा मकरंदला ती गोष्ट पटत नाही आणि तो इथे जानकीबरोबर आता मैत्रीचा हात पुढे करतो. जानकी त्याच्याबरोबर इथे थोडंफार बोलत असते पण तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीही नसतं. त्यानंतर इथे मकरंद जानकीला प्रपोज करतो. तेव्हा जानकी त्याला अगदी व्यवस्थितरित्या नकार देते. तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल असं काही नाही आहे हे त्याला सांगते आणि त्याचबरोबर ऋषिकेशबरोबर ती आता काही महिन्यातच लग्न करणार आहे ही गोष्टसुद्धा ती सांगते. तेव्हा मकरंदला तिचा खूपच जास्त राग येतो आणि मकरंद तिच्या मागेच पडतो. तेव्हा जानकीला मकरंदच्या या स्वभावाचा खूपच जास्त राग येतो आणि तो तिचा जबरदस्तीने हात पकडत असतानाच जानकी मकरंदच्या जोरदार थोबाडीत देते. त्यामुळे आता कॉलेजच्या मुलांसमोर मकरंदचं हसू झालेलं असतं आणि त्याचमुळे इथे मकरंदचा इगो दुखावला गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिची एक्झाम वगैरे झाल्यानंतर रिझल्ट लागतो आणि ती चांगल्या मार्कांनी पास झालेली असते. पण त्यानंतर मकरंदला घाबरून इथे आता जानकी म्हणते की आता थांबायला नको, आता आपण लग्न केलं पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आपण लवकरच लग्न करूया आणि बाकीच्या गोष्टी तुला जर नोकरी वगैरे करायची असेल तर तू लग्न झाल्यानंतरसुद्धा करू शकतेस, माझी काही हरकत नाही आहे. पण तेव्हा इथे इतकं सुंदर कुटुंब जानकीला मिळालेलं असतं. तिला सासू सासऱ्याच्या रूपात आई वडील मिळालेले असतात, धीराच्या रूपामध्ये भाऊ आणि त्यानंतर इथे आजी कशीही खडूस असली तरीसुद्धा जानकीला तिच्याबद्दलसुद्धा हेवाच वाटत असतो. ती म्हणते की मला नोकरी करायची नाही आहे
इथे मला काही कमी नाही आहे, पण मला माझ्या कुटुंबाला, माझ्या माणसांना जपायचं आहे. मला त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करायचं आहे. लहानपणापासून मला आई-वडिलांची माया मिळाली नाही. मधुभाऊंनी आम्हाला आई-वडिलांची माया देण्याचा प्रयत्न केला. नाही असं नाही, पण तरीसुद्धा मधुभाऊ आईची माया किती देणार? पण आता इथे सुमित्रा आईंच्या रूपात मला आई मिळालेली आहे. त्यामुळे मी नोकरी करणार नाही, असं जानकीने सांगितलेलं असतं. त्यामुळे ऋषिकेश जानकीच्या लग्नाची संपूर्ण तयारी सुरू होते आणि इथे जानकी लग्न मंडपात जाण्यासाठी छान तयार झालेली असते. इथे आता गौरीपूजन झाल्यानंतर इथे मकरंद त्या ठिकाणी चेहऱ्याला मास्क लावून आलेला असतो आणि तो जानकीला लग्न मंडपातूनच आता किडनॅप करून घेऊन जातो. लग्न मंडपामध्ये येण्याच्या आधीच इथे आता मकरंदने जानकीला गायब केलेलं असतं आणि मंदिरामध्ये जाऊन त्याने लग्नाची संपूर्ण तयारी केलेली असते आणि त्या ठिकाणी तो जबरदस्तीने जानकीबरोबर लग्न करत असतो. जानकी रूममध्ये नाही आहे, जानकी गायब झाली ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळते तेव्हा ऋषिकेशला कळतं की जानकीबरोबर नक्कीच काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आता मकरंदला फोन करत असतो, पण तो काही उचलत नाही. जानकीला फोन करत असतो, जानकी फोन उचलत नाही. तेव्हा इथे ऋषिकेश आता सगळ्या मंदिरामध्ये जात असतो. ज्या ज्या ठिकाणी त्याला वाटत असतं तिथे तो जानकीला शोधायला जात असतो. तेव्हा इथे आता ऋषिकेशचा मित्र त्याला फोन करतो आणि सांगतो की ऋषिकेश इथे मकरंद जानकीला जबरदस्ती मंदिरामध्ये घेऊन गेलेला आहे तिच्याबरोबर लग्न करायला. आणि ही गोष्ट जेव्हा आता ऋषिकेशला कळते तेव्हा ऋषिकेश सगळ्यात आधी त्या मंदिरामध्ये पोचतो ज्या ठिकाणी मकरंद जानकीला घेऊन गेलेला असतो. आणि त्या ठिकाणी जाऊन आता ऋषिकेश मकरंदला थांबवतो. तेव्हा मकरंदमध्ये आणि त्याच्यामध्ये भांडण होतं. त्याच वेळेला प्रेक्षकांनो ऋषिकेशने आता पोलिसांना फोन केलेला असतो. तेव्हा पोलीस तिथे येतात. ऋषिकेश म्हणतो की आज माझं आणि जानकीचं लग्न आहे आणि मकरंद तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करतोय. तेव्हा इथे जानकीला विचारणा केल्यास जानकी आणि तिची मैत्रीण दोघीही स्टेटमेंट देतात की हे सगळं खरं आहे. मकरंद जबरदस्तीने मला इथे घेऊन आलं आहे. आज माझं ऋषिकेश बरोबर लग्न आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मकरंदला पोलीस अरेस्ट करून घेऊन जातात आणि त्यानंतरला मकरंदलासुद्धा खूपच जास्त मार दिलेला असतो. पण मकरंदसुद्धा चांगल्या घरातला असल्यामुळे त्यालासुद्धा इथे लवकरात लवकर बेलवरती सोडवण्यात आलेलं असतं. पण इतकी वर्ष आता मकरंदच्या मनामध्ये तो राग हा खूपच जास्त पेटलेला असतो. त्याची बेलसुद्धा लवकर होत नाही, कारण रणदिवे कुटुंब हे नावाजलेलं कुटुंब असतं आणि त्यांनी मकरंदच्या विरोधात कंप्लेंट केल्यावरती त्याची बेल होण्यासाठी खूपच जास्त अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे मकरंदला खूप दिवस जेलमध्ये राहावं लागतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश जानकीचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडतं. पण तरीसुद्धा काही दिवस जानकीच्या मनामध्ये मकरंदबद्दलची भीती तशीच असते. पण नंतर इथे ऋषिकेशच्या प्रेमामुळे आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रेमामुळे जानकी मकरंदला पूर्णपणे विसरून गेलेली असते. त्याच्याबद्दलची मनातली भीती ही कायमस्वरूपी निघून गेलेली असते आणि नंतर मग ओवीचा जन्म झाल्यानंतर तर इथे त्या गोष्टी जानकीच्या लक्षातसुद्धा राहिलेल्या नसतात. पण प्रेक्षकांनो आता मकरंद पुन्हा 12 वर्षानंतर परत आलाय आम्हाला त्रास देण्यासाठी. त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल आणि ऋषिकेशबद्दल जो काही राग आहे ना, म्हणून तो आता माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास देतोय. त्याला खरं तर माझ्यावरती राग आहे, कारण मी त्याच्याबरोबर लग्न केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मकरंदबद्दलचं सत्य त्याला जेलमध्ये टाकण्यामागचं कारण इथे ऋषिकेश जानकीने सांगितलेलं असतं की त्याने इथे आता रूममधून जानकीला किडनॅप करून तो घेऊन गेला आणि तो बळजबरीने लग्न करत होता जानकीच्या इच्छेविरुद्ध आणि म्हणून त्याला जेलमध्ये टाकावं लागलं होतं. आणि त्यानंतरला त्याच्याबद्दल सांगत असताना इथे आता ऋषिकेश आणि जानकीच्या लव्ह स्टोरीबद्दलचा सुद्धा खुलासा करण्यात आलेला असतो. जेव्हा हे सत्य आता अवंतिका आणि सौमित्र यांना कळतं तेव्हा हा मकरंद खूपच जास्त डेंजरस असल्याचं आता अवंतिका म्हणत असते. आता याच्याबरोबर आपल्याला खूपच जास्त विचारपूर्वक आणि हुशारीने डील करावं लागणार आहे असं सौमित्रसुद्धा म्हणत असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो 12 वर्षांपूर्वी भूतकाळामध्ये नक्की जानकीच्या काय काय घडलं होतं हे सगळं तिने प्रामाणिकपणे आपल्या घरच्या लोकांना अवंतिका, सौमित्र, सारंग यांना व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं. आणि हा तोच मकरंद आहे, तो 12 वर्षानंतर मला त्रास द्यायला आलेला आहे याचा खुलासासुद्धा करण्यात आलेला असतो.
बदल्याची भावना मनामध्ये ठेवून मकरन इथे आलाय, पण त्याचा हा बदला मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं आता जानकीने सुद्धा ठरवलेलं असतं.